बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे येते। ब्रेकिंग न्यूज आहे ती म्हणजे युती संदर्भातली सत्तेतून बाहेर पडण्याची आता शिवसेनेची तयारी आहे आणि मंत्र्यांना राजीनाम्यासाठी तयार राहण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या। पण या संदर्भातला अंतिम निर्णय जो आहे तो मातोश्रीने आणखी तरी घेतला नाहीये। मातोश्रीवरून या संदर्भातले आदेश नेमके अजून आले नाहीत। पण 19 फेब्रुवारीच्या शिवजयंतीचा मुहूर्त साधून त्या दिवशी शिवसेना या युतीतून राज्य सरकारमधून बाहेर पडणार का हे आता बघावं लागेल। मंत्रिमंडळातून बाहेर पडून बाहेरून पाठिंबा देण्याचा सुद्धा सेनेचा विचार असल्याचं बोललं जात आहे। खिशात आहे बघा, खिशात आहे खिशात आहे ना, राजीनामा खिशातच असतो। बघा खिशातच असतो। तसा आदेश आला असता तर घेऊनच आलो होतो। ओके, तुमच्या एकट्याचाच होता की सगळ्या मंत्र्यांचा होता? सगळ्या मंत्र्यांचा। अच्छा, सगळ्या मंत्र्यांचा। आमच्या पक्षामध्ये आदेश चालतो, सूचना चर्चा संवाद हे भाग नाहीत। आमच्याकडे एकदा उद्धवजींचा आदेश आला की विषय आमच्याकडे संपतो। मी आपल्याला सांगतो की जर महानगरपालिकेचा निकाल हे राज्यातले कसे येत आहेत त्याच्यावर हे सरकार राहील का जाईल अशा प्रकारची अवस्था आहे। आज शिवसेनेने पाठिंबा काढून घेतला तर जवळपास 150 आमदार त्यांच्या विरोधामध्ये जातात। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष त्यांचेही 3 आमदार आहेत आणि डावे जे कधीच भाजप शिवसेनेसारख्या जातीवादी पक्षाला मदत न करणारे अशी आमची सगळ्यांची संख्या 150 आणि त्यांची संख्या 138। 138 आणि 150 कसं सरकार टिकायचं? आणि याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र मनसे कार्यकारी संपादक आशिष जाधव आता आपल्यासोबत आहे। सर, आपण बघतोय कशा पद्धतीने शिवसेनेची आता सत्तेतून बाहेर पडण्याची तयारी दिसते। शिवसेनेचे मंत्री सुद्धा राजीनामा खिशात घेऊन फिरतोय असं सांगतायत। नेमक्या काय शक्यता आता काय घडू शकतं शिवसेना आणि भाजपमध्ये? सौरभ, एक गोष्ट सुरुवातीला स्पष्ट केली पाहिजे, अजूनही देवेंद्र फडणवीस सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातून शिवसेनेच्या मंत्र्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय हा मातोश्रीने घेतलेला नाही आहे। पण शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना राजीनाम्यासाठी तयार राहण्याच्या सूचना ह्या मातोश्रीनं दिलेल्या आहेत। पण नेमका राजीनामा कधी घ्यायचा, पाठिंबा कधी काढायचा याविषयी कुठलाही निर्णय मातोश्रींनी अद्याप घेतलेला नाही। फक्त तयारीत राहा असेच आदेश शिवसेनेच्या मंत्र्यांना मातोश्रीनं दिलेला आहे। याही पर्यायावरती शिवसेना विचार करते आहे की देवेंद्र फडणवीस सरकार म्हणजे भाजप सरकारमधून शिवसेनेचे मंत्री बाहेर पडतील पण बाहेरून या सरकारला पाठिंबा देतील, म्हणजे या सरकारला व्हेंटिलेटरवर ठेवण्याचं काम सुद्धा शिवसेना करू शकते। त्यामुळं 19 फेब्रुवारीला जी शिवजयंती आहे त्या शिवजयंतीचा मुहूर्त साधून काही विपरीत शिवसेना घडवणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे। आणि दुसरीकडे राज्यातला राजकीय बाजार खूप गरम आहे, उलटसुलट चर्चा सुरू आहेत। अजित पवार जे राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यांना आतापासूनच शिवसेना या सरकारचा पाठिंबा काढेल आणि नवं सरकार त्या जागे येईल याचे डोहाळे लागलेले आहेत। पण शिवसेनेनं मातोश्रीनं अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाही की शिवसेनेचे मंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमधून बाहेर पडतील किंवा शिवसेनेचे मंत्री किंवा शिवसेना पाठिंबा काढेल। असंही होऊ शकतं, शिवसेनेचे मंत्री राजीनामा देतील पण या सरकारला बाहेरून जगवतील, म्हणजे पाठिंबा देतील आणि सरकारला व्हेंटिलेटरवर ठेवतील। दरम्यान नागपूरमध्ये सुद्धा चलबिचल सुरू झालेली आहे। भाजपमध्येच एक प्रकारची तर्कवितर्क लढवले जात आहेत। त्यामुळं शिवसेना कुठल्याही क्षणी पाठिंबा काढू शकते अशी सुद्धा अफवा सध्या पसरलेली आहे। पण पुन्हा एकदा स्पष्ट करावं लागेल की शिवसेनेनं अद्याप असा कुठलाही निर्णय घेतला नाही आहे की ज्यामुळं शिवसेनेचे मंत्री हे राज्य मंत्रिमंडळातून कुठल्याही क्षणी बाहेर पडतील। पण त्यांना सूचना दिलेल्या आहेत, तुम्ही राजीनाम्याच्या तयारीत राहा। आणि याही पर्यायावरती शिवसेना विचार करते आहे की मंत्रिमंडळातून मंत्र्यांनी बाहेर पडावं पण शिवसेनेनं सरकारला बाहेरून पाठिंबा देऊन हे सरकार जगवावं। अगदी खरं, शिवसेनेची भूमिका काहीशी तळ्यात मळ्यात दिसते। आशिष, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे, पण आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे फोनलाईनवरून आपल्यासोबत आहे। मी त्यांना एक प्रश्न विचारतो। सर, आपण बघतोय शिवसेनेची भूमिका काहीशी तळ्यात मळ्यात आहे, मंत्रिमंडळातून बाहेर पडून बाहेरून पाठिंबा देण्याची सुद्धा शक्यता आहे। काय वाटतं, शिवसेना या सरकारचा पाठिंबा काढेल का? एक माजी मुख्यमंत्री म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे? असं आहे की सरकार अस्तित्वात आल्या क्षणी सुरुवातीला शिवसेनेने विरोधी पक्षाची भूमिका
निभावली, विरोधी पक्ष नेतेपद घेतलं आणि शेवटी मग काहीतरी वाटाघाटी झाल्या, काही शिवसेनेचे आमदार मंत्री झाले. पण ही त्यांची रिलेशनशिप जी आहे, त्यांचे परस्पराचे संबंध जे आहेत अत्यंत तणावपूर्ण आहेत. कोणी अधिकारी शिवसेनेच्या मंत्र्यांचं काय ऐकत नाहीत, त्यांची कामं काही वरून होत नाहीत, अर्थमंत्री त्यांना फायली त्यांच्या अडवतात, त्यामुळे खूप अपमानजनक अशी त्यांची वागणूक त्यांना मिळते. परंतु आता सत्तेत राहिलं नाही तर कदाचित पक्ष फुटण्याची भीती आहे आणि त्यामुळं अत्यंत संभ्रमात्मक परिस्थितीमध्ये शिवसेना मार्ग काढते. मी सुरुवातीला जेव्हा सरकार स्थापन झालं तेव्हा सांगितलं होतं की महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी अनेक वाहिनींना, तुमच्या वाहिनीला मी मुलाखत दिली होती तेव्हा मी सांगितलं होतं बरोबर की मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी शिवसेना स्वतंत्र लढण्याचा निर्णय कदाचित सरकारमधून बाहेर पडून सरकार अल्पमतात आणेल. सरकार पडेल का, तर कदाचित सरकार पाडण्याच्या भानगडीत शिवसेना पडणार नाही आणि हे आता करावं लागेल. कारण दिवसेंदिवस अत्यंत अपमानजनक वागणूक ही शिवसेनेच्या मंत्र्यांना आणि शिवसेनेच्या आमदारांना मिळतीये, त्यामध्ये आणखी वाढ होणार आहे. आणि त्याचबरोबर या अशा परिस्थितीमध्ये पक्षाची आपल्याला पर्यायी व्यवस्था काय करता येईल त्याचे पूर्ण प्रयत्न चाललेले आहेत. कदाचित काही पक्षांना तोडून त्यांच्या आमदारांना राजीनामा देऊन मग आपलं बहुमत निर्माण करण्याचाही प्रयत्नाची खणित मांडली जात आहे. त्यामुळे एक गोष्ट निश्चित आहे की महाराष्ट्रामध्ये प्रचंड अस्थिरतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. आता वेगवेगळे पक्ष काय निर्णय घेत आहेत, कोण कोण बाहेरून पाठिंबा देतोय, शिवसेनेने बाहेरून पाठिंबा सुद्धा द्यायला नकार दिला, म्हणजे तटुता निर्माण झाली. त्यामुळे ही शक्यता टाळता येणार नाही. मग दुसरा कुठला पक्ष बाहेरून पाठिंबा देईल का किंवा सरकारमध्ये सामील होईल का, समीकरण बदलतील का, हेही भविष्यामध्ये काय होईल का सांगता येणार नाही. पण आता शिवसेनेचे आणि भारतीय जनता पक्ष एकत्रपणे पुण्या गोविंदांनी राज्य करणं हे काही शक्य नाही असं आता मला वाटतं. अगदी खरं आहे सर. महाराष्ट्राचे कार्यकारी संपादक आशिष जाधव सुद्धा आपल्यासोबत, त्यांना सुद्धा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. पृथ्वीराज चव्हाण साहेब, असंही होऊ शकतं की शिवसेनेनं जर का देवेंद्र फडणवीस सरकारचा पाठिंबा काढला त्यानंतर सुद्धा राज्यपाल सी विद्यासागर राव हे अल्पमतातलं सरकार चालवू शकतात. कारण सी विद्यासागर राव यांच्या आतापर्यंतचं जे वागणं आहे ते पॉलिटिकल राज्यपाल आहेत असा मेसेज हा सर्वत्र गेलेला आहे. त्यामुळे शिवसेनेला ती सुद्धा भीती वाटते आहे की या सरकारचा जरी पाठिंबा काढला आणि सरकार जरी अल्पमतात आलं तरी सी विद्यासागर राव हे निर्णय घेऊ शकतात आणि या सरकारला वाचवू शकतात. त्यामुळे शिवसेना संभ्रमात आहे. आता असं काय की राज्यपाल महोदयाने यामध्ये आपण गुंतवू नये, ओढू नये. राज्यपालांनी कशा प्रकारे वागायचं असं अशा परिस्थितीमध्ये त्याबद्दल एक आपल्याकडे संकेत हे बऱ्याच राज्यामध्ये ठरलेले आहेत. सरकार पाडायचं असेल तर अविश्वास ठरावा, आवश्यक असताना पाळा. अल्पमतात आलंय म्हणून काही राज्यपाल निर्णय घ्यावा असं अपेक्षित नाही. त्यामुळं जर आपलं असेल तर अल्पमतात त्यात आरामात चालू शकतं, पण ते शिवसेनेच्या हातात आहे. शिवसेना जर सरकार खाली खेचत असेल तर इतर मित्र पक्षांची किंवा इतर विरोधी पक्षांची चर्चा करून अविश्वास ठराव आणला पाहिजे आणि तो अविश्वास ठराव मंजूर घेतला पाहिजे, म्हणजे सरकार आपोआप पडेल. तर ती करायची इच्छा नसेल तर राज्यपाल महोदयांमध्ये आणण्याचं काहीच कारण नाहीये, कारण ते काही अस्तित्व निर्माण करणार आहे. थँक्यू सर, तुम्ही महाराष्ट्र बनला ही सगळी माहिती दिली आणि थँक्यू आशिष सर, तुम्ही सुद्धा हे प्रश्न विचारलेत त्याबद्दल.